कोपरगावात 2 गटामध्ये हाणामारी, कोयत्याचे वार, परिसरामध्ये दगडफेक। कोपरगाव शहरातील गजानन नगर भागामध्ये रविवारी 1 डिसेंबरच्या रात्री 9:30 11:30च्या सुमारामध्ये 2 गटामध्ये अज्ञात कारणावरून प्रचंड हाणामारी तसेच दगडफेक करण्यात आली। यामध्ये 4 ते 5 तरुणांना गंभीर दुखापत झाली तसेच यात एका तरुणाच्या डोक्याला धारदार शस्त्राने वार देखील झाले आहेत। कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मोठा जमाव गुन्हा दाखल करण्यासाठी जमला होता, मात्र काही पुढाऱ्यांनी मध्यस्थी करत दोन्ही टोळक्यांना मार्गस्थ केले होते, म्हणून गुन्हा दाखल झालाच नाही। काही दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला असता पुढाऱ्यांनी मध्यस्थी करत गुन्हे दाखल होऊ दिले नाही, म्हणजेच कोणीही कसेही कायदा सुव्यवस्था बिघडावा, गुन्हा दाखल होत नाही, असा गंभीर प्रकार कोपरगावमध्ये सुरू झालाय। एवढ्या मोठ्या प्रमाणात दगडफेक, वार होऊनही गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, हा खरा महत्त्वाचा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे। एरवी कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होतात, मात्र या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल का केला नाही, यात कोणाचा दबाव होता का, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहे। त्यामुळे भविष्यामध्ये कायदा व सुव्यवस्था धोक्यात राहिल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे या गंभीर घटनेची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व शहर पोलिसांनी घ्यायला हवी। या गुन्हेगारांवर कडक कारवाई वेळीच करणे गरजेचे आहे, अन्यथा पुढील काळामध्ये या घटनांमध्ये वाढ होऊन कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो। भविष्यात शहरात दगडफेक, हाणामारीच्या घटना वाढल्यास नवल वाटू नये। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।